स्टार्ट केलेला आहे फिजिकल क्वांटिटी मध्ये, त्याच्यानंतर युनिट, त्याच्यानंतर डायमेन्शन, त्याच्यानंतर राउंडिंग ऑफ, त्याच्यानंतर सिग्निफिकंट फिगर, मॅग्निट्यूड ऑफ ऑर्डर, आणि लास्ट जो पार्ट चालू आहे आपला एरर रिलेटेड. तर एरर रिलेटेड काय काय सांगितलेलं आहे पहा, की एरर रिलेटेड आपण पाहिलेलं आहे की एरर मेजरमेंट किंवा एरर अनालिसिस मध्ये आपण मॅक्झिमल काय काय एरर होऊ शकतात, दोन क्वांटिटीज ऍड करत असताना, दोन क्वांटिटीज सबट्रॅक्ट करत असताना काय एरर होऊ शकतात हे आपण कॅल्क्युलेट करतोय. जस्ट मिनिट, थोडासा कॅमेरा ते लाईव्ह स्ट्रीमिंगला घेतल्यामुळे ऍडजस्टमेंट जराशी करावं लागते. ओके, ऑल इज वेल. चलो, तर पहा, लक्ष द्या, याच्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे की एरर मध्ये कोणते कोणते एरर आहेत पहा बरं. ऍब्सोल्यूट एरर, ऍब्सोल्यूट एरर, त्याच्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर, त्याच्यानंतर फ्रॅक्शनल ऑर वी कॅन से रिलेटिव्ह एरर, आणि त्याच्यानंतर लास्टचा आणि अति महत्वाचा पर्सेंटेज एरर जो आहे. ठीक आहे, त्याचे सर्व फॉर्म्युले पहा कसे आहेत, त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट कसं केलेलं आहे. लक्ष द्या, जर असं आठवत असेल तुम्हाला की त्याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू जे म्हणतो आपण, ट्रू व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू, तर याच्यामध्ये आपण ती जर माहिती नसेल तर आपण कसं करतो पहा, की या सर्वांचं जे ऑब्झर्वेशन आहेत A1 A2 अप टू AN अपॉन काय करत असतो, n करत असतो, आणि त्याला आपण मीन व्हॅल्यू असं म्हणतो. मग जे इंडिव्हिज्युअल एरर आहेत, ऍब्सोल्यूट एरर तुमचे, ज्याचा फॉर्म्युला आहे AM मायनस AI. AI म्हणजे जर पहिला इंडिव्हिज्युअल एरर काढायचा असेल तर AM मायनस A1, जर n ते इंडिव्हिज्युअल एरर काढायचा असेल तर AM मायनस AN. ओके, then mean absolute error, the mean absolute error is algebraic arithmetic mean of absolute error. मॅग्निट्यूड घ्यायचंय म्हणजे फक्त मॉड घ्यायचंय, याला डेल्टाने डिनोट करता तुम्ही. सो डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 अप टू डेल्टा n आणि अपॉन n, दिस इज डेल्टा A बार, आणि याला काय म्हणतात, मीन ऍब्सोल्यूट एरर. आणि त्याच्यानंतर फ्रॅक्शन एरर जर काढायचं असेल तुम्हाला तर कसं काढणार, फ्रॅक्शनल एरर इज डेल्टा A बार अपॉन A, राईट, अँड पर्सेंटेज एरर इज फ्रॅक्शनल एरर दॅट इज डेल्टा A बार अपॉन A इंटू 100, राईट. केव्हाही कोणती गोष्ट पर्सेंटेज मध्ये जर कन्वर्ट करायची असेल तर त्याला आपण इंटू 100 करतो. तर याच्यामध्ये पहा, आपण कालच्या याच्यामध्ये व्हाईल ऍडिंग, सबट्रॅक्टिंग, मल्टिप्लाइंग अँड डिव्हिजन याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आपण एखादा नंबर विथ परमिसिबल एरर, म्हणजे पहा, लक्ष द्या की एखादा नंबर कसा लिहित आहोत आपण, 2 प्लस और मायनस 0.2 सेंटीमीटर, द मेजरमेंट इज 2 अँड मॅक्झिमम परमिसिबल, याला कुठे कुठे परमिसिबल एरर असं सुद्धा म्हटलं जातं, की परमिट कुठून कुठेपर्यंत आहे, की याची व्हॅल्यू 1.8 पासून 2.2 पर्यंत आली तरी चालेल. सो दिस इज अ वी कॅन से दॅट परमिसिबल एरर. So any value can be written as like L plus or minus delta L, राईट आहे. व्हॅल्यू कशी रिप्रेझेंट करतो आपण, L प्लस और मायनस डेल्टा L, किंवा डेल्टा L बार म्हणू शकतो आपण त्याला, डेल्टा L बार. ओके, तर याच्यामध्ये आपण पाहिलं, मग जेव्हा दोन क्वांटिटीज आहेत A आणि B, लक्ष द्या, आता मी पूर्ण समराइज करतो इथे. A आणि B क्वांटिटीज, जेव्हा दोन क्वांटिटीज आहेत तेव्हा आपण वाईल ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठी सेम आहे. वाईल ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, डेल्टा एक्स इज गिवन बाय डेल्टा ए प्लस डेल्टा बी, that is mean, or we can say the permissible error in x is addition of permissible error in a plus permissible error in b. or permissible error म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो, मीन ऍब्सोल्यूट एरर. हा काय आहे, मीन ऍब्सोल्यूट एरर. मग सबट्रॅक्शन असेल किंवा ऍडिशन असेल, या दोघांचे एररची नेहमी काय होत असते, ऍडिशन होते. आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये काय आहे पहा, दोघांमध्ये फरक काय आहे, इथं मीन ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन होते, आणि इथे जी आहे ती या फ्रॅक्शनल एरर किंवा पर्सेंटेज एररची ऍडिशन होते. हे दोन वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन फक्त मीन एररची ऍडिशन होते, आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये
इथे फ्रॅक्शनल एरर और पर्सेंटेज एररची ऍडिशन होते. आणि जर समजा जर पॉवर मध्ये जर फॉर्म्युला असेल रेज टू मध्ये, दॅट इज suppose x is equal to a raised to a, b raised to b upon c raised to c, then percentage error in x is a into percentage error of a plus b into percentage error of b and plus c into percentage error of c, right? सो आय थिंक एवढं आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. एररच्या बाबतीमध्ये एवढं आपल्याला क्लिअर आहे का? यस और नो? चला, आलेत का सर्वजण? उशीर बिलकुल करायचा नाही. सकाळचे लेक्चर असेल तरी लेट कमर्स आहे का नाही? ओके, चलो सर्वांनी रिस्पॉन्सिव्ह राहायचंय, प्रेझेंट राहायचंय क्लासमध्ये. ओके, व्हेरी गुड. तर इथपर्यंत आपल्याला क्लिअर आहे. तर आता पहा की याला मॅक्झिमम परमिसिबल एरर म्हणतात, की हा मॅक्झिमम होऊ शकतो. काल जसं रितेशने क्वेश्चन विचारला होता की आपला मॅक्झिमम परमिसिबल एरर सपोज 9% आलं होतं आणि जर ऑप्शन असे दिलेत की 7, 13, 18, 23, मॅक्झिमम परमिसिबल एरर कुठपर्यंत आहे? फक्त 9 पर्यंत. सो ऑप्शन ए इज राईट बिकॉज इट इज लेस दॅन मॅक्झिमम परमिसिबल एरर. क्लिअर आहे? ओके, वी विल ट्राय टू सम प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेम सोडवलेत का तुम्ही? एररचे प्रॉब्लेम सोडवलेत का तुम्ही? दररोजच्या दररोज जेवढं झालंय तेवढं मी परत रिपीट करतोय. हे खूप महत्वाचं आहे. एकही बॅकलॉग आपल्याकडे नसला पाहिजे एकाही टॉपिकचा, की हे नंतर करतो, इथं आज हेच नाही. एखाद्या वेळेस समजा तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेममुळे लाईव्ह लेक्चर जरी अवेलेबल नसाल तुम्ही, सो त्याच दिवशी रेकॉर्डेड सुद्धा बघायचंय, त्याच दिवशी रेकॉर्डेड बघायचंय. आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही आता रेकॉर्डेड लेक्चर डिलीट करणार आहोत, कारण तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर वरती डिपेंड नाही राहायला पाहिजे, कारण ते बॅकलॉग ऍड करत जाणार आहे तुमचा. सो ओके, तर याच्यामध्ये आपण ट्राय करूया काही अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पहा, एक्झाम्पल आहे, अ कार ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ, लिहा, अ कार travels a distance of car travels a distance of 15, that is 15.0 plus or minus 0.1 kilometer in 20.0 plus or minus 0.2 minute. Express its speed in permissible limit of error. Express its speed in permissible limit of error. Express it in permissible limit of error. So we have given d distance is equal to, and
time. We have to find speed. That is, we know the formula of speed. Speed is equal to distance upon time. Speed is equal to distance upon time. Please repeat the question. See, a car travels a distance of 15.0 plus or minus 0.1 kilometer in 20.0 plus or minus 0.2 minute. Express its speed in permissible limit of error. Express its speed in permissible limit of error. Here we will not consider unit, म्हणजे याच्यामध्ये युनिट आपण जे आहेत तेच ठेवणार आहोत, आपण कन्वर्ट करणार नाही आहोत. सध्या ज्या युनिट मध्ये आहे त्याच युनिट मध्ये आपण स्पीड काढणार आहोत. आपल्याला जसं की माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, पण आपल्याला स्पीड कशी डिफाइन करायचंय पहा, की एखादी क्वांटिटी आपण कशी डिफाइन करणार आता. स्पीड इज इक्वल टू त्याची जी ऍक्च्युअल किंवा ट्रू व्हॅल्यू आहे स्पीडची, काय आहे ट्रू व्हॅल्यू, प्लस और मायनस डेल्टा एस बार, और वी कैन राइट डायरेक्टली डेल्टा एस. डेल्टा एस इज mean absolute error, or we can say that maximum permissible error. maximum permissible error अशा क्वांटिटी मध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. राईट. सो वी नो दॅट एस इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर तुम्हाला स्पीड तर डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येईल की 15 किलोमीटर आहे आणि अपॉन 20 मिनिट आहे. हा, इथे लक्षात घ्या की हे 20 मिनिट आहे. सो हे किती येणार आहे, आपण युनिट तेच ठेवणार आहोत. सो 3/4 दॅट इज 0.75. स्पीड आलेली आहे 0.75. इथे आता तुम्हाला जर लक्षात जर विथ सिग्निफिकंट फिगर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करणार सांगा मला. आन्सर काय आलं पाहिजे, विथ सिग्निफिकंट फिगरचा सुद्धा रूल घेऊन, किंवा जे काय असेल की डिव्हिजन केलंय का, मल्टिप्लिकेशन केलंय का, ऍड केलंय, मग किती डिजिट आलं पाहिजे, याचं फायनल आन्सर किती येते सांगा बरं. जस्ट मी तिकडला एक कन्सेप्ट बोलला इकडे पहा, लक्ष द्या की हा पार्ट एक्झॅक्टली म्हणजे डेडिकेटेड, याच्यावरती क्वेश्चन खूप कमी आहेत. हा मॅक्झिमम पार्ट जे ऍडव्हान्स साठी विचारला जातो खरं तरी, आणि त्याच्याविषयी डेप्थ मध्ये बरेच सारे कन्फ्युजन आहेत. जसे की आपण पाहिलं ऍब्सोल्यूट एररचा मॉड घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, आणि बऱ्याचशा बुक मध्ये सुद्धा वेगवेगळ्या हे केलेले आहेत, कारण तिथे सुद्धा त्यांचं कन्फ्युजन आहे. मग वी विल गो अकॉर्डिंग टू विथ NCERT, आणि याच्यामध्ये खूप डेप्थ मध्ये जात नका बसू, कारण स्वतःच कन्फ्युज व्हाल. ठीक आहे. याच्या पुढचे जे चॅप्टर आहेत वेक्टर किंवा मेकॅनिक्स, तर हे जेवढे तुम्ही वेगवेगळ्या बुक मधून करचाल तेवढं तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी वाढत जाणार आहे, डेव्हलप होत जाणार आहे. पण आपल्याला डायरेक्ट ते चॅप्टर सुरू करता येत नव्हते, कारण हे एकदम बेसिक आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन विदाऊट पाडे, पण पाडे जिथपर्यंत लागणार आहे तिथपर्यंतच पाठ करायचे असतात. सो आपण याच्यामधले जस्ट थोडस पहा काय म्हणतोय इथे मध्ये. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, स्वप्नील, साधना, अनिकेत आणि रितेश. अनिकेत, स्वप्नील, मृणाली यांचं आन्सर 0.750 आहे. ओके, 0.750, म्हणजे त्यांना म्हणायचे 3 सिग्निफिकंट फिगर आले पाहिजेत. पण रितेशचं म्हणणं आहे 2. पण रितेश 20 दिले का 20.0 दिले पहा. टाइम कसा दिलाय 20.0. मग याच्यामध्ये सुद्धा 3 सिग्निफिकंट आहेत. Always remember, after decimal point every zero is significant, and between two significant, if zero is present then it is also significant. सर, तर इथं पण 3 सिग्निफिकंट फिगर आहेत, इथं पण 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. जर ऍक्च्युअली मी जर असं केलं 15.0 अपॉन 20.0, so division is 0.750 because there are 3 significant figures are present, and while we doing multiplication or division we focus on significant figure. While we adding and subtracting, we find a number with present least decimal point, but in multiplication and division we have to present in least significant figure.
here least significant figure is 3, so accurate answer should be 0.750. got it? तर याच्यानंतर हे तर व्हॅल्यू आपल्याला आली की ही व्हॅल्यू करायचं आपल्याला 0.750. प्रश्न उरतो या प्लस और मायनस साठीचा. प्लस और मायनस साठीचा म्हणजे डेल्टा एस चा. इफ एस इज इक्वल टू डी बाय टी, दॅट इज डिव्हिजन, देन वी नो दॅट डेल्टा एस बाय एस इज इक्वल टू डेल्टा डी बाय डी अँड प्लस, ऑलवेज रिमेंबर. ओके, सो प्लस डेल्टा टी बाय टी. तर डेल्टा एस बाय एस कॅल्क्युलेट करत असताना, डेल्टा एस बाय एस कॅल्क्युलेट करत असताना डेल्टा डी बाय डी, डेल्टा डी किती आहे 0.1 अपॉन डी किती आहे 15 प्लस, मी आता इथे सिग्निफिकंट फिगर लक्षात घेत नाहीये, आणि इथे किती आहे 0.2. ओके, आन्सर टाकताय तुम्ही, व्हेरी गुड. आणि हे काय आहे 20. हे किती येतं पहा, हे किती येतं याच्यामध्ये तुम्ही नक्कीच डायरेक्ट करू शकता किंवा हे डेल्टा एस पण घेऊ शकता याच्यामध्ये. जर तुम्हाला जर डायरेक्ट करायचं असेल तर पहा हे किती येतं, ही जर ऍडिशन करायची असेल 1/16. ओके 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 ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 1/6 का 1/16 वेगवेगळं आन्सर यायलंय. कसं काय पहा, लक्ष द्या की समजा डायरेक्ट आपण याला काय करूया 4 ने मल्टिप्लाय करूया, याला 3 ने. सो 0.4 अपॉन 0.3 अँड अपॉन काय येणार इथे 60. क्लिअर आहे का? सो इथे काय येणार 0.7. ओके, इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 6 येणार. ओके, सो 7 + 4 हे 1.0 अपॉन 60, दॅट इज 1/60 येतं. बरोबर आहे, 1/60. ओके ओके राईट, ठीक आहे. हे कळलं ना कसं आलं ते. इथे 4 ने मल्टिप्लाय केलं, इथे 3 ने मल्टिप्लाय केलं डिनोमिनेटर सेम करण्यासाठी. ओके, बट इथे काय लिहिलं पाहिजे मग मी, प्लस और मायनस 1/60. इथे काय लिहिलं पाहिजे, प्लस और मायनस 1/60 लिहिलं पाहिजे का? इथे पहा डेल्टा एस लिहितो, इथे जे आहे ते डेल्टा एस लिहितो. ही व्हॅल्यू कशाची आहे, डेल्टा एस बाय एस ची व्हॅल्यू आहे 1/60. देअरफॉर डेल्टा एस इज इक्वल टू 1/60 इंटू एस, दॅट इज 1/60 इंटू आपण एस कॅल्क्युलेट केलंय 0.75. सो इट इज 0.75 अपॉन 60, राईट. तर याला जर कॅल्क्युलेट केला तर 0.750 प्लस और मायनस याच्यामध्ये काय येईल पहा की याला जर भाग घातला 6 ने तर हे किती येतं पहा, हे एवढं यायलंय 0. आणि 1 ने परत पॉइंट शिफ्ट करायचंय म्हणजे हे यायला पाहिजे 0.0125, राईट. 0.75 प्लस और मायनस 0.0125, और वी कॅन राउंड इट ऑफ अप टू 1 डेसिमल पॉइंट. जर ऑप्शन नुसार म्हणजे हे करायला पाहिजे ऍक्च्युली तुम्ही जर असेल तर, पण ऍक्युरेट आन्सर असं येणार. आणि हे असणार तुमचं युनिट काय असणार, किलोमीटर पर मिनिट असणार. जर त्याला जसं कन्वर्ट करायचं आता तसं करू शकता मल्टिप्लाय आणि डिव्हिजनने, पण आपण स्पीड अशी एक्सप्रेस करायला पाहिजे. क्लिअर आहे का? कमॉन, क्लिअर आहे का? थोडंसं तुम्हाला इथं तेवढं लक्षात आलं नसतं, हे लक्षात घ्या इथे की डेल्टा एस कॅल्क्युलेट करायचे. हा फ्रॅक्शनल आहे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये आपण फ्रॅक्शन एररची ऍडिशन केली, त्याच्यामुळे त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने मल्टिप्लाय करावं लागेल. व्हेरी गुड, क्लिअर आहे. लिहून झालेला आहे का सांगा? आपण अजून एक प्रॉब्लेम ट्राय करू. किधर थे साहिल, सुबह नाही उठे? लिहून झालं नाही? ओके, लिहून घ्या लवकर. बरेच जण उशिरा, हळूहळू हळू आपल्या क्लासची संख्या वाढते. उशीर का करताय मला नाही माहिती.
चलो झालं की सांगायचं, लिहून झालं की. डन. ओके चलो राइट इट डाउन. Okay, I write it down. Next question. Mass of a cube is measured to be, mass of a cube mass of a cube is measured to be, mass of cube is measured to be 10.0 plus or minus 0.2 gram, and length measurement is 5.0 plus or minus 0.1 centimeter, right? मास दिली, लेंथ दिली. लेंथ म्हणजे क्यूबची साइड जी मेजर केली आपण. So find the density with the permissible error. Find density with the permissible error. रिगार्डिंग बुक पहा, लक्ष द्या की बुक जे आपण फर्स्ट लेक्चरला सांगितलेत, विद्याभारती प्लस एररलेस इज अ कंपल्सरी नेसेसरी, यू कॅन फाइंड रिप्लेसमेंट फॉर विद्याभारती, राईट. पण सुरुवातीला जरासं थेरॉटिकल क्लिअर आणि सिंपल क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे असू द्या विद्याभारती. तुमच्या नंतर डेव्हलपमेंट, एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आल्यानंतर डेन्सिटी फाइंड करायचं. फाइंड डेन्सिटी विथ परमिसिबल एरर म्हणजे एरर सहित फाइंड करायचंय. ओके. सो एनसीईआरटी फिजिक्सची घ्यायची काही गरज नाही. जेव्हा रेफर करायचंय मी तेव्हा तुम्हाला सांगतो, खूप कमी वेळेस होईल किंवा एखादी बीट मी सांगेन रेफर करायला, आणि ते तुम्ही एनसीईआरटी डाउनलोडेबल असतात, त्याच्यामुळे काही नाही. आपल्याला जास्त तरी एनसीईआरटी पाहायचंच नाहीये. फिजिक्ससाठी एनसीईआरटी उघडायची काहीही गरज नाही. जर अडचण आलीच तर त्याच्या पुढचं तुम्ही ऑनलाईन बुक अवेलेबल आहे, जर विकत घेऊन तुम्ही ते उघडणार पण नाहीये. थेरी त्याच्यातून काही करायची गरज नाहीये. आपण रेफरन्स ठेवणार आहोत सिलेबसला एनसीईआरटी, तर मी चेक करत राहीन. ओके. बट तुम्हाला थेरीसाठी जी तुमची आता नोटबुक तयार होते, आणि प्लस तुम्ही एररलेसची थेरी वाचू शकता, पण एररलेस मध्ये खूप सारे एक्स्ट्रा पॉइंट आहेत, त्याच्यामुळे जे बीट मी शिकवतोय त्याच्या रिलेटेडच एररलेस मधून वाचायचंय किंवा मी सांगत जाईन. आणि आफ्टर completion of chapter you can read tips and tricks which are present at the end of theory of chapter एररलेस मध्ये. सो टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही वाचू शकता. थेरीसाठी आपले नोटबुक इनफ होईल. जर तुम्हाला वाचायचं असेल किंवा मी सांगत पण जाईन, एररलेस वाचत सध्या तरी सुरुवातीला. सो एररलेस वाचू शकता. पण एररलेस मध्ये पहा, खूप डेडिकेटेड बुक आहे. 90sच्या क्वेश्चन पेपर मधूनचे सुद्धा क्वेश्चन आहेत. जेई ऍडव्हान्सचा सिलेबस इन्क्लूड आहे. सो ते क्वेश्चन पाहून किंवा तो सिलेबस पाहून असं नका समजू की हे कुठं करायचं होतं का, हे झालंय का, हे शिकवलंय का. त्याच्यामुळे जे आपण सिलेबस विथ एनसीईआरटी रेफरन्स करून आणि मग त्याच्यावरती क्वेश्चन वगैरे. सो एररलेस मध्ये बऱ्याचदा असं होईल की तुम्हाला आउट ऑफ वगैरे काही क्वेश्चन येतील. ठीक आहे.
किंवा NCERT वरती बेस नसतील. पण असं पण आहे की विद्याभारती मग मध्ये खूप कमी क्वेश्चन येतील तुम्हाला. सो आपल्याला बॅलन्स करून चालायचं आहे. ज्या पार्ट वरती आपण पार्ट घेतला त्या पार्ट वरती ओके आन्सर तयार झालेला आहे. तर ज्या पार्ट वरती आपण थेरी घेत आहोत त्याच पार्ट वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत आणि तोच पार्ट थेरी वाचू शकता तुम्ही. 0.08 प्लस और मायनस 0.08 दोघांचा आन्सर आलेला आहे. मला एकदा प्रॉब्लेम पाहू द्या. अगेन मेड अ मिस्टेक फॉर. पहा बरं काही चेंज झालेत का? कमी थोडेसे अजून 2 मिनिट देऊ आन्सर ट्राय करायला. चेंज करा, तुम्ही ट्राय करत राहा. जेव्हा तुम्हाला चुका कळतील नेमकं कुठं व्हायला तेव्हाच लक्षात राहील. चुकायला कधीही घाबरायचं नाही चुका करण्यासाठी, कारण हीच वेळ आहे आपल्याला चुका करायची. एक्झाम मध्ये चुका नाही करायच्यात आपल्याला. सो चला अजून फाईंड करा. पहा दोघांचे आन्सर सबमिट झालेले आहे तिथे. कम ऑन. जी चनक चनक. ओके चला मी सॉल्व्ह करतो. काय करता इतकी वेळ? डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती नाही असं तर होणार नाही आपल्याला. डेन्सिटी इज इक्वल टू का झालंय तसंच मास अपॉन व्हॉल्यूम. मास तर ऍज इट इज आहे पण व्हॉल्यूम साठी आपल्याला लेंथ दिली म्हणून मी लिहिणार आहे लेंथ क्यूब किंवा साइडचा क्यूब लिहू शकतो आपण क्यूबला. मग डेन्सिटीची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे किंवा ट्रू व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण डायरेक्ट काढू शकतो. मास आहे 10 आणि एल क्यूब म्हणजे हे काय होणार आहे 125. 10 upon 125 we can write it down as 2/25. बरोबर आहे का पहा. आणि त्याच्यामध्ये लिहू शकता याला तुम्ही 0.08. क्लिअर आहे. तर याच्यानंतर पहा लक्ष द्या, हे डेन्सिटीची ट्रू व्हॅल्यू झाली पण आपल्याला ओके 0.16. ओके आता फाइंड करूया, ट्राय करूया. ट्राय केलात आपण पाहूया काय येतं. आपल्याला कसं लिहायचं डेन्सिटीचे जे व्हॅल्यू आहे ती डेन्सिटीची ट्रू व्हॅल्यू प्लस और मायनस जो परमिसेबल एरर असतो डेल्टा डी. डेल्टा डी कसा येणार सांगा मला. डेल्टा डी डिव्हिजन आहे अशा फॉर्म्युल्यामध्ये काय येणार डेल्टा डी अपॉन डी. हे खूप महत्वाचं आहे. डेल्टा डी अपॉन डी इज इक्वल टू डेल्टा एम अपॉन एम प्लस असतं पॉवर असेल तर पॉवरने मल्टिप्लाय करायचंय 3 इंटू डेल्टा एल बाय एल. डेल्टा एम आहे 0.2 अपॉन मास आहे 10 प्लस 3 इंटू डेल्टा एल आहे 0.1 अपॉन एल आहे 5. हे पहा किती येतं. हे येतं 0.02 प्लस 0.3 ला 5 ने डिवाइड करायचंय. हे येणार 0.06. सो वी विल गेट 0.08. काय भेटलं पण हे 0.08. आता करेक्शन झालं रितेश. ओके हे इथं सांगितलं की चमकलं. कसं चमकलं. हे डेल्टा डी बाय डी आहे. इथं डायरेक्ट तुम्ही काय केलं हे 0.08 प्लस और मायनस 0.08 बट दिस इज अ डेल्टा डी अँड 0.08 हे काय आलंय डेल्टा डी बाय डी आलंय. देअरफॉर वी इफ डेल्टा डी बाय डी इज इक्वल टू 0.08 then delta D is equal to 0.08 into value of D, that is 0.08 into डेन्सिटी किती आली. डेन्सिटी किती आली याच्यामध्ये 0.08. सो हे किती येणार 64,000. सो हे रॉंग आहे. राईट आन्सर काय येणार 0.8 प्लस और मायनस 0.00
0.64 आणि याचं युनिट असणार ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. डेन्सिटीचं युनिट केजी पर मीटर क्यूब असतं आणि सीजीएस युनिट ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आय थिंक या प्रकारचे प्रॉब्लेम क्लिअर आहेत. या प्रकारचे प्रॉब्लेम क्लिअर आहेत का? कमॉन लवकर. ओके, चला लिहून झालंय आपलं. लिहून झालंय का? ओके, आता एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन. समजा लेंथ मेजर केली जसे की आपण या क्यूबची, आणि क्यूबचा एरिया काढायचंय, क्यूबचा व्हॉल्यूम काढायचंय, क्यूबचा एरिया काढायचंय, क्यूबचा व्हॉल्यूम काढायचंय. लेंथ मेजर केली, लेंथ मेजर केलेली आहे. किती केली? 5.0 हीच आहे लेंथ. आणि एरिया कॅल्क्युलेट करतोय आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करतोय. तर एरर जो आहे तो कोणत्या क्वांटिटी मध्ये जास्त असणार, कोणत्यामध्ये कमी असणार, किंवा दोन्ही मध्ये सेम असणार? ऑप्शन तुमच्या पुढे, ऑप्शन आपके स्क्रीन पे है, क्वेश्चन आपके कंप्यूटर स्क्रीन पे है. कसं येणार की एरर इन ए इज ग्रेटर दॅन एरर इन व्ही. ए म्हणजे एरिया, व्ही म्हणजे व्हॉल्यूम. एरर इन व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन एरर इन एरिया, or error in actual is equal to, sorry, area is equal to error in volume, or we cannot predict, it depend upon काहीतरी असेल, not predictable. 1 2 3 4 ऑप्शन आपके स्क्रीन पे है. लाइफ लाइन कोई बची नहीं है. लाइफ लाइन पे आप मैक्सिमम परमिसेबल एरर. ओके, ज्यादातर लोगों का कहना है 2 और 4. लॉक किया जाए. चला ट्राय करत राहायचंय. बी ऍक्टिव्ह इन अ क्लास, हे क्वेश्चन विचारण्यामागचा प्रयत्न आपला तोच आहे. ठीक आहे, चला वेगळं आन्सर आलं काहीतरी वेदांचं, साईल फॉर्म मध्ये आहे. ओके, चलो लक्षात घ्या की एरिया काढताना आपल्याला एल स्क्वेअर असणार आहे. एरिया काढताना एल स्क्वेअर आणि व्हॉल्यूम काढताना एल क्यूब. मग जेव्हा डेल्टा एल काढू तेव्हा हे असेल 2 इंटू डेल्टा एल बाय एल आणि हे असेल 3 इंटू डेल्टा एल बाय एल. एरर कोणामध्ये जास्त असणार? याच्यामध्ये असणार 2 इंटू डेल्टा एल बाय एल आणि व्हॉल्यूम मध्ये असणार 3 इंटू डेल्टा एल, कारण पॉवरने मल्टिप्लाय होतो. सो व्हॉल्यूम मध्ये एरर जास्त असणार कारण तिथे एल क्यूब आहे आणि याच्यामध्ये एल स्क्वेअर आहे. किंवा मी असं सांगू शकतो, इथे एल इंटू एल आहे, इथे एल इंटू एल आहे, इथे एल इंटू एल इंटू एल आहे, म्हणजे 3दा क्वांटिटी झाल्यात. तर इथे याच्यामध्ये एरर जास्त असतो. तर कुठे जर तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं असेल तर एरर इन फिजिकल क्वांटिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल 1 बाय असतं किंवा हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशामध्ये? नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज म्हणजे समजा एरियामध्ये फक्त एल स्क्वेअर आहे, व्हॉल्यूम मध्ये एल क्यूब आहे, म्हणजे समजा इथे वेगवेगळ्या असत्या. फॉर एक्झाम्पल अजून काय एक्झाम्पल घेऊ शकतो की एका पहा एक्स इज इक्वल टू डायरेक्ट आहे फॉर्म्युला की ए इंटू बी आणि वाय इज इक्वल टू आहे ए इंटू बी बाय सी आणि काहीतरी परत डी आहे. तर या दोघांमध्ये एरर कुठे जास्त होऊ शकतो? कारण एरर ऑलवेज ऍड होतोय. इथे कोणाचा एरर ऍड होणार? ए चा ऍड होणार प्लस बी चा ऍड होणार. पण इथं कोणाचा ऍड होणार? ए प्लस बी प्लस सी प्लस डी. So we can say that error is inversely proportional to number. Inversely का? कारण क्वांटिटी जर कमी असतील, सॉरी जस्ट वन थिंग मिस्ड, वी मिस्ड वन थिंग. नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. हा, फिजिकल क्वांटिटीज जर
जास्त असतील, फिजिकल क्वांटिटी, जस्ट अ मिनिट, कुछ तो गड़बड़ हुआ इधर. ओके 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 पहा, जस्ट काय झालं सर, कॅल्क्युलेट एरिया अँड व्हॉल्यूम फॉर लेंथ. सर कॅल्क्युलेट व्हॉल्यूम अँड लेंथ. पा इथे फिजिकल क्वांटिटीचा पॉवर जास्त आहे, त्याच्यामुळे इथे जास्त असणार. आणि इथे पहा, लक्ष द्या, इथे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करतोय मी, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, फिजिकल क्वांटिटी नाही. हे जे रिलेशन आहे ते नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे जर जास्त ऑब्झर्वेशन केले आपण, जर जास्त ऑब्झर्वेशन केले तर एरर काय असणार, कमी असणार. पण हे ॲक्युरेट नाही, 100% खरं नाही. जर समजा एखाद्या पेनची लेंथ आपण एकाने 5 वेळा मोजली आणि एकाने 15 वेळा मोजली, तर ऑब्वियस आहे 15 वेळाचं जे आन्सर आहे त्याचं ऍव्हरेज काढून ते 5 वेळेसच्या आन्सरच्या मोर क्लोजर असू शकतं. हे झालं एरर आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये एरर खूप कमी आहेत. पहा, लक्ष द्या याच्यामध्ये, ही पहिली गोष्ट. जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये, आणि मी फक्त एकदाच मेजर केली लेंथ आणि एकदाच मेजर करून सांगितलं 13 सेंटीमीटर. काय सांगता येते त्यावेळेस असं काहीतरी डोळ्यात असं चमकून झालं असेल, असं झोप लागली असेल, बरोबर आहे का नाही. म्हणजे एक वेळेस मेजर केलं आणि 15 वेळेस मेजर केलं तर एरर कोणामध्ये जास्त असू शकतो, एक वेळेस मध्ये असं असू शकतं. याच्यामध्ये असं विचारला एक एमसीक्यू, म्हणून मी तुम्हाला हे सांगत होतो की एरर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि जर फिजिकल क्वांटिटी असेल तर पहा की याच्यामध्ये जर जास्त फिजिकल क्वांटिटी असतील तर जास्त एरर, कमी फिजिकल क्वांटिटी असतील तर कमी एरर. क्लिअर झाला का पहा कन्सेप्ट हा. याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी, नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन याच्यानुसार एरर कसा चेंज होतो. ओके, फिजिकल क्वांटिटी जर जास्त असतील तर त्याच्यामध्ये जास्त एरर येईल, जास्त एरर ऍड होत जाणार कारण. आणि जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, आपण तेच ऑब्झर्वेशन डबल 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 केले म्हणजे जेवढे जास्त ऑब्झर्वेशन तेवढे एरर कमी येणार, कारण आपण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जास्त का करतो, तर एरर कमी करण्यासाठीच करतो. राईट आहे. ओके, हे शॉर्ट मध्ये लिहून घेऊ शकता. एरर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तोपर्यंत मी रितेशचा डाऊट सॉल्व्ह करतो. रितेशने काहीतरी टाकलंय. रितेश, मला कळलं नाही तुला काय म्हणायचं. सर कॅल्क्युलेट एरिया अँड व्हॉल्यूम फॉर लेंथ. लिहून घ्या, बाकीचे तोपर्यंत लिहून घ्या. मी रितेशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. थोडस पॉइंट कमी टाक की रे रितेश, एवढे पॉइंट असतात का. आपण तेच 0.1 आणि 0.8 साठी सॉल्व्ह ट्राय करूया वाटलं तर. बाकीचे दोन लिहा, मी फक्त जस्ट एक क्वेरी सॉल्व्ह करतोय. ओके, तोपर्यंत अजून एक काम आहे आपल्याकडे की हे एरर जे आहे याच्यामध्ये की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, आणि याच्यामध्ये हे आहे. अजून एक प्रॉब्लेम घेऊया याच्यामध्ये. पहा, पर्सेंटेज एरर वरती खूप जास्त सारे प्रॉब्लेम असतात, पण आपण याच्यामध्ये मॅक्झिमम परमिसिबल एरर हे कॅल्क्युलेट करतोय. पर्सेंटेज एररलाच पर्सेंटेज ॲक्युरेसी असं सुद्धा म्हटलं जातं. पर्सेंटेज एररलाच पर्सेंटेज ॲक्युरेसी असं सुद्धा म्हटलं जातं. समजा आता आपल्याला असं दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल, हे क्लिअर आहे याच्यामध्ये की काल तुम्हाला लास्टला जो जाताना प्रॉब्लेम सांगितला होता रितेशचा, तो की पर्सेंटेज एरर असल्यास पॉवरने कसं मल्टिप्लाय करायचं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पर्सेंटेज एरर आणि पर्सेंटेज चेंज
या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पण पर्सेंटेज अॅक्युरेसी जर विचारलं असेल तुम्हाला, पर्सेंटेज अॅक्युरेसी, तर त्यालाच पर्सेंटेज एरर म्हणतात. पर्सेंटेज अॅक्युरेसी आणि पर्सेंटेज एरर हे सेम असतं. समजा फॉर्म्युला दिला एफ इज इक्वल टू ए स्क्वेअर, किंवा असं करा 3a square b cube upon c raised to 4 and percentage error in a comma b comma c r, त्याच्यामध्ये पर्सेंटेज एरर आर घ्या 2,3,4 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. हा ऍक्च्युली स्मॉल एरर साठी फॉर्म्युला आहे. तुम्ही पर्सेंटेज चेंज साठी सुद्धा पाहिलं असेल की हा स्मॉल चेंज साठी फॉर्म्युला आहे. त्याचप्रमाणे हा स्मॉल एरर साठी हे पर्सेंटेज चेंज एकदम स्मॉल असले पाहिजेत, लेस दॅन 5% और लेस दॅन 10%, जर ऑप्शन थोडेसे खूप लांब लांब असतील तर. तिथे नोट करून लिहून घ्या ते फॉर्म्युला जो आहे. की जर असा फॉर्म्युला जर असेल तर पर्सेंटेज एरर इन, इथे एररच लिहायला पाहिजे, पर्सेंटेज एरर इन एफ इज इक्वल टू 2 इंटू पर्सेंटेज एरर इन ए प्लस 3 इंटू पर्सेंटेज एरर इन बी plus 4 into percentage error in C, but this formula is applicable only for small error. जसे की तुम्ही स्मॉल चेंज साठी हा फॉर्म्युला पाहिलाय, त्याच पद्धतीने स्मॉल एरर साठीच हा फॉर्म्युला आहे, बाकी नाही. ठीक आहे. तर हे लक्षात हे लिहून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. क्वेरी सॉल्व्ह करत होतो मी, हे काही इकडे लक्ष नका देऊ. हे झालं का? किती आलं सांगा? पर्सेंटेज चेंज इन, सॉरी पर्सेंटेज चेंज नाही, पर्सेंटेज एरर इन एफ किती आलं सांगा? पर्सेंटेज एरर इन एफ किती आलंय सांगायचंय. पर्सेंटेज एरर इन एफ 29%. सर्वांचं आलंय का? ओके. बाकीचे सर्वांचं आलंय का पहा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. चला, सर्वांचं आलं का? बाकीच्यांचं का नाही आलं? ओके ओके. ओके, व्हेरी गुड. तर पहा, पर्सेंटेज एरर, याच्यामध्ये एररचे जे काही टाईप सांगितले तुम्हाला आणि त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे फॉर्म्युले एकदा डोक्यात बसू द्या पक्के. त्याच्यानंतर अजून काही थोडंसं
एनसीईआरटी मध्ये वेगळे एरर डिस्कस केलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. तरी एररचा पार्ट मग कम्प्लीट होईल आणि एररचा पार्ट कम्प्लीट झाल्यानंतर आपण पुढचा टॉपिक सुरू करायचा आहे. तर याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही आता थांबू शकता, 1-5 मिनिट आपण डिस्कस करूया. जर डाऊट नसेल त्यांच्यासाठी हे लेक्चर एंड झालेलं आहे. हॅव अ ग्रेट डे. बाय. सॉल्व युअर प्रॉब्लेम डेली. दररोजच्या दररोज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता वाटत असेल की एवढेच बीट झालंय, तेवढेच बीट झालंय, 2 दिवसाचं कम्प्लीट करून टाकू, आले नाहीत चालतंय, पण दररोजच्या दररोज ती नोटबुक आणि ते पुस्तक उघडायची सवय आपल्याला लागली पाहिजे. आणि येत्या 1 ते 2 लेक्चर नंतर आपल्याला मस्तपैकी एकदम फिजिक्स, ऍक्च्युअल फिजिक्स सुरू करायचं आहे. सो ज्यांना डाऊट नाही ते जाऊ शकतात, ज्यांना काही विचारायचे, डाऊट विचारायचे ते थांबा. बाकीचे अभ्यास काय चाललाय, कसा चाललाय बाकीचं. 2 GB फिनिश. एवढ्या लवकर 2 GB कसं फिनिश झालं रे साहिल? कधी नाही उठतो नेमकं. ओके चलो, बाय एव्हरीवन. रितेश पहा, लक्ष द्या. तू विचारलं होतंस की 0 पॉईंट काय विचारलं होतंस पहा. तू परत एकदा क्वेश्चन टाकतो का रितेश? तू नेमकं काय सांगायचंय तुला रितेश? परत एकदा क्वेश्चन विचारू शकतो तुम्ही. नेमकं काय विचारायचं तुला? ओके, ऑन लॅपटॉप. हा, लॅपटॉप असेल तर जरा असं क्वालिटी चांगली दिसते तुम्हाला, त्याच्यामुळे जरा असं नेट जाते. ओके, ऍक्च्युअल मीन्स आपण त्याच्यामध्ये जे अरिथमॅटिक मीन घेतोय त्यालाच ऍक्च्युअल व्हॅल्यू म्हणतो. किंवा जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यामध्ये रितेश तू क्वेश्चन परत टाक ना. तू कोणता टाकला होता? ते वरी गेलाय खूप, त्याच्यामुळे लगेच टाकतो परत ते. म्हणजे काय म्हणते सर, देर इज अ 3 कोएफिशिएंट बिफोर द गिवन फॉर्म्युला सो वी कॅन मल्टिप्लाय 29 विथ 3. नो 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 अनुजा, पहा लक्ष द्या की या फॉर्म्युल्यामध्ये लक्ष द्या की हे जरी 3 असेल किंवा इथं 100 असेल तर या 100 मध्ये एरर नाहीये. गुड क्वेश्चन हा विचारला, ठीक आहे. याच्यामध्ये सांगतो की या 100 मध्ये एरर नाहीये. हे 100 म्हणजे तुम्हाला पक्क माहिती आहे हे 100. एरर कुठे आलाय? हे ए मोजण्यात आलाय, बी मोजण्यात आलाय, सी मोजण्यात आलाय. समजा मला असा एक फॉर्म्युला माहित आहे, x इज इक्वल टू 6 इंटू 2. एवढंच माहिती आहे मला, x इज इक्वल टू 6 इंटू 2. 6 मोजण्यामध्ये काही एरर आहे का? किंवा 2 मोजण्यामध्ये काही एरर आहे का? याच्या फिक्स व्हॅल्यू आहेत, याच्या फिक्स व्हॅल्यू आहेत, ठीक आहे. तो प्रॉब्लेम घेतो मी. इथे फक्त लक्षात द्या एक क्वेरी आलेली आहे की हे 3 आहे, या 3 मध्ये मला काहीच डाऊट नाही. 3 म्हणजे मला लहानपणापासून शिकवलंय 1 2 3. याच्यामध्ये प्लस और मायनस 1 वगैरे आहे का? काही नाही. मग जर इथे जर कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट आपल्या एरर मध्ये येणार नाही. इथे 3 असेल, 100 असेल, 1000 असेल, 1 मिलियन असेल. कारण जर समजा x इज इक्वल टू फक्त एवढं सांगितलं तुम्हाला 6 इंटू 2, x कितीचा असणार आहे? अरे म्हणजे x इज इक्वल टू 12 असणार आहे, ऑलवेज असणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंज होईल का? 6 मोजताना कोणी चूक केली का? किंवा 2 मोजताना कोणी चूक केली का? चूक कुठे होते नेमके? एरर नेमका कुठे होतोय आपल्याला? की एरर हे ए मेजर करताना झालेला असू शकतो, बी मेजर करताना असू शकतो, सी असू शकतो. या 3 मध्ये एरर नाहीये, म्हणून फॉर्म्युल्यामध्ये 3 कुठेही येणार नाही. याला काढून टाकायचंय. फक्त फिजिकल क्वांटिटीचा पॉवर घ्यायचा आहे. इथं कितीही कॉन्स्टंट असलं तर घ्यायचं नाही. क्लिअर आहे का? डाऊट सांगा मला. क्लिअर आहे का सर? हे सर्वांनाच क्लिअर असायला पाहिजे. आणि असंच होतं पहा, एकाने डाऊट विचारले की सर्वांचं क्लिअर झालं पाहिजे. ओके, सो आता पहा, डेसिमल पॉइंट नंतरचे डिजिट कमी केलं सर कॅल्क्युलेशन साठी. ओके, हा राईट. मी पण तेच म्हणणार होतो तुला की ते डेसिमल पॉइंटचे कमी करू शकतो का? तर आपण पाहूया, एक कॅल्क्युलेट करून पाहूया की 0.1 हे नोट करून घ्यायचं आहे आपण. नंबर जर असतील तर त्याच्यामध्ये 0.1 लेंथ दिली, प्लस और मायनस 0.8. ऍक्च्युली असं येणं पॉसिबल नाहीये. कारण लक्षात घे रितेश, जरी याचा आन्सर जर तुला जर वाटत असेल काही वेगळं येतंय, पण ह्याच्यामध्ये मेजर मिस्टेक काय आहे? पण लेंथ मेजर केली तू 0.1,
लेंथ मेजर केली तू 0.1 आणि एरर सांगतोय त्याच्यामध्ये 0.8. काय प्रॉब्लेम आहे कळलं का तुला? की मी हे पेन मेजर केली, सांगितलं ही पेन 12 सेंटीमीटर आहे आणि सांगतोय की प्लस और मायनस 30 सेंटीमीटर घ्या. असं मेजरमेंट करणार का आपण? पहा आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन, नो डाऊट. ओके, एरर 0.08 घेऊया. ओके चलो 0.08. नाव इफ वी हॅव टू फाइंड एरिया, एरिया काय येणार पहा, एल चा स्क्वेअर म्हणजे 0.01 प्लस और मायनस 2 इंटू डेल्टा एल बाय एल. 0.01 प्लस और मायनस, बरोबर आहे, डेल्टा एल इंटू एल. तर 2 इंटू डेल्टा एल किती आहे 0.08 अपॉन एल किती आहे, एल किती आहे 0.1. पण ऍक्च्युली पहा इथे लक्षात घ्या, इथे आपल्याला एरिया इज इक्वल टू एल स्क्वेअर आहे. सो आपल्याला एरिया लिहिताना असं लिहावं लागणार, डेल्टा ए लिहावं लागणार, बरोबर आहे, डेल्टा ए. मग डेल्टा ए जर कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्हाला, डेल्टा ए जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर हे मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन नाही. डेल्टा ए इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए इज इक्वल टू 2 इंटू डेल्टा एल बाय एल, राईट. सो डेल्टा ए इज इक्वल टू 2 इंटू डेल्टा एल आपण 0.08 घेतलंय, अपॉन लेंथ घेतलंय 0.1 आणि इंटू एरिया घेतलाय 0.01. सो हे आन्सर किती येते पहा, एक डेसिमल कॅन्सल झाला, 2 इंटू 0.008 दॅट इज 0.016 आलं. सो 0.01 प्लस और मायनस 0.016. आणि व्हॉल्यूम जर घेतलं तर याचं पहा 0.001 येणार प्लस और मायनस डेल्टा व्ही बाय व्ही इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा एल बाय एल. डेल्टा व्ही इज इक्वल टू 3 इंटू डेल्टा एल किती आहे 0.08 अपॉन डेल्टा 8 आहे 0.1 and इंटू व्ही किती आलंय 0.001. ओके, सो पहा इथे काय यायला पाहिजे 0.1 इथे इकडे एक जाणार. सो 3 इंटू किती येतं पहा हे 24 आणि हे 2 डेसिमल पॉइंट आणि परत 0.0024. सो इथं काय आलं पहा 0.0024. तर काय म्हणायचं आता या दोन याच्यामध्ये काय म्हटलंय आता, डाऊट काय आहे, हे सॉल्व्ह केलं मी, याच्या पुढे डेसिमल पॉइंट, याच्यामध्ये प्रॉब्लेम काय मग, फाइंड द व्हॉल्यूम एरिया इज ग्रेटर. ओके 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 ओके, म्हणजे याच्यामध्ये सांगायचं आहे की एरर एरिया इज ग्रेटर दॅन, राईट. पण मी काय म्हटलं तिथं मोर प्रिसाइज, मी काय सांगितलं असू शकतो, त्यामध्ये एक्सप्लेन करताना मी काय सांगितलं होतं असू शकतो जनरली वेन 2 or more फिजिकल क्वांटिटीज आर प्रेझेंट. आता इथं ऍक्च्युअल तुम्हाला काय होते प्रॉब्लेम माहिती आहे ते पण कळेल तुम्हाला की याची व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून कोणत्याही संख्येला 1 पेक्षा कमी संख्येने जर आपण मल्टिप्लाय केली तर ती संख्या ऍक्च्युअली कमी होते आणि 1 पेक्षा मोठ्या संख्येने मल्टिप्लाय केलं की ती संख्या मोठी होते. त्याच्यामुळेच मी सांगितलं की हे ऑलवेज ट्रू नाहीये. दिस जे काही तुम्हाला याच्या आधी जे एक्सप्लेन केलं की ते असू शकतं, राईट. ओके, राईट. तर त्या क्वेश्चन मध्ये मग तिथे ऑप्शन नॉट प्रेडिक्टेबल जर असेल तर नॉट प्रेडिक्टेबल येईल, राईट. व्हेरी गुड, ठीक आहे. तर त्या क्वेश्चन मध्ये जर नॉट प्रेडिक्टेबल असेल तर नॉट प्रेडिक्टेबल येईल, ठीक आहे. अनिकेतने एक डाऊट सेंड केलाय, पण लेक्चरचा टाइम झालेला आहे आपला. नेक्स्ट लेक्चरचं 8 वाजता एक लेक्चर असतं, ठीक आहे. तर डाऊट साठी पहा, लक्ष द्या, मी थोडासा गॅप वाढवायचा प्रयत्न करतोय. तुमचं आता पाटील सरांनी 7:30 ला लेक्चर ठेवलंय, सो आपण काहीतरी मध्ये बफर ठेवलं पाहिजे किंवा डाऊटचा एक वेगळं लेक्चर पण घेऊ शकतो.
ते तुमच्यावरती डिपेंड आहे. जर अनिकेतनं डाऊट सेंड केला, मी पाहतो, जर वर्गात घ्यायसारखा असेल तर वर्गात डिस्कस करूया, याच्यावरती पण उद्या डिस्कस करूया, आणि जर नसेल तर मी तुला अनिकेत मी सेंड करतो. ओके, क्लिअर आहे का? कन्फ्युज होऊन लेक्चर जायचं नाही. इथे क्लासमध्ये भरपूर कन्फ्युज व्हायचं, पण कन्फ्युज होऊन घरी जायचं नाही. ओके, ठीक आहे. तर याच्यावरती आपण परत डिस्कशन कंटिन्यू करूया. राईट आहे? सर्वांनी 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 जेवढे आहेत तेवढे. पाटील सरला एकदा मेसेज टाका की रेकॉर्डिंग पाटील सरचे लेक्चर जर पाहिजे असेल तर पाटील सरला एकदा मेसेज टाका. ओके, रेकॉर्डिंग करतायत सर, अपलोड करायचे राहिले असतील किंवा केले असतील, तुम्हाला आले नसतील, ते पाटील सरला विचारू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. सो बाय, हॅव अ ग्रेट डे. त्याच्यामध्ये उद्या आपण परत याच लेक्चरला भेटूया. सर पाटील सरचा सब्जेक्ट फिजिक्स आहे. सध्या फाउंडेशन घेत आहेत. फाउंडेशनचा एकदा कोर्स संपल्यानंतर ते 11चे एक वेगळा चॅप्टर सुरू करेल आणि माझं आणि पाटील सरचं पॅरलल लेक्चर चालू असतील. ठीक आहे. सध्या फाउंडेशन आहे. या वीक मध्ये फाउंडेशन आय थिंक संपेल आणि नेक्स्ट वीक पासून म्हणजे फिजिक्सच घेत आहेत त्या फाउंडेशन मध्ये सुद्धा. फिजिक्स म्हणजे थोडस बेसिक मॅथच आहे ते. ओके, चलो देन बाय बाय, हैव अ ग्रेट डे. वी विल मीट अगेन टुमारो. ठीक है.